सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सेवा करायची आहे, मग ती कशी करायची, त्याची सुरुवात कशी करायची, हा प्रश्न बहुतेक आपल्याला पडतो. तर यामध्ये काय मंत्र म्हणायची, माळ कशी जपायची, तर ती कशी जपत असताना काय काळजी घ्यायची, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्याच प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला 11 माळी जप करायचा असतो. तर यामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे षडाक्षरी मंत्र म्हणत असताना 11 माळी जपायच्या असतात. त्यामध्ये तुम्हाला माळ जपताना माळ ही जमिनीला टेकणार नाही याची काळजी घ्यायची असते. त्यानंतर स्वामी चरित्राचे 7 दिवसाचे पारायण तुम्हाला करायचे असले तर करू शकता, किंवा नित्यसेवेमध्ये रोजचे 3-3 अध्याय, म्हणजेच पहिल्या दिवशी 1, 2, 3, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 याप्रमाणे 21 अध्याय तुम्ही 7 दिवस करू शकता. नंतर 7व्या दिवसपासून पुन्हा तुम्ही पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे. अशाप्रमाणे ही तुमची झाली नित्यसेवा. या सेवेमध्ये खंड न पडता तुम्ही नियमित महाराजांची जर प्रार्थना केली तर त्यामध्ये तुम्हाला निश्चितच अनेक प्रश्नांवर मार्ग मिळून तुम्ही स्वामीचरणी स्थिर व्हाल. स्वामींचे नामस्मरण हीच आपल्या आयुष्यातली फार मोठी संपत्ती म्हणून तुम्ही जर कार्य करत राहिले आणि मनोभावे स्वामींची प्रार्थना आणि नामस्मरण करत राहिले तर तुमचे अनेक प्रश्न सुटतील, अशी मला पूर्ण विश्वास आहे. त्याप्रमाणेच मलाही स्वामी महाराजांची खूप काही अनुभव आहेत. त्याचप्रमाणे तुम्हीही स्वामी सेवा करून बघा, तुम्हालाही निश्चित यामध्ये लाभ मिळेल आणि स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर आणायचा आहे, किंवा यामधील तुम्हाला स्वामीविषयीचे कोणते व्हिडिओ जास्त आवडतील हे कमेंट बॉक्समधून मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या जे काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल, की जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्हाला नवीन कल्पना सुचतील आणि त्या आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.